Okay, 1, 2, 3. Hello everyone, welcome back to our channel Tryo Marathi. Okay, तर आजचा दिवस खूप मोठा होता. काय काय झालं आज? आज अगनव्याची पौर्णिमा होती. हा. पूजा परड्या भरायचं होतं. अरे हा, ते पण झालं आज. नाही ते परड्या मीच भरल्या. तू नाही भरले पण मी पूजा आता किती वेळ लागला मला. नाही परड्या पण भरल्या. परडा तू भरले तू पण परडा भरायचा होता ना. ओके, हे नाही सांगायचं कोण काम केलं काय नाही तर काय काय झालं ते सांगायचं. आणि आज खूप यमी असं लंच आणि डिनर होतं पुरणपोळीचं. ओ माय खूप सारा स्वयंपाक केला पुरणपोळी. मस्त 10-15 लोकांचा. हा, आणि त्याच्यात दुपारपर्यंत ते आणि मग अक्कलकोटला गेलो मैत्रिणीसोबत. खूप छान दर्शन झालं महाराजांचं. खूप हसायला आणि येताना सगळ्यात मस्त म्हणजे खूप दिवसांनी म्हणजे खूप वर्षानंतर का देशपांडे मॅडम भेटल्या. इतका आनंद झाला. ओ येस, रोहिणी देशपांडे मॅडम भेटल्या सोलापूरच्या. डॉक्टर रोहिणी देशपांडे. त्यांनी शी इज अ गायनॅक फ्रॉम सोलापूर आणि तिथे माझा जन्म झाला होता त्यांच्या हॉस्पिटलमध्ये. आणि तिथे संजीतचा, वेदांत, ईशानी ह्या सगळ्यांचं तिथे हे झालं होतं. लाईक वी वर बॉर्न देअर. सो आणि त्या खूप वर्षानंतर ह्या दोघींना भेटल्या आणि त्यांना खूप छान वाटलं. आय थिंक है ना. त्या पण खुश झाले का. बघू, जर तो फोटो आपल्याला इथे टाकता आला तर आपण कुठेतरी टाकूया सगळ्यांना दाखवायला. अजून काय अजून आलो नंतर व्हिडिओ बघितला आपला. हा, आणि मग आल्यानंतर ह्यांनी आल्यानंतर आम्ही जो फर्स्ट व्हिडिओ आहे तो आम्ही दाखवला काका आणि दादाला टी व्हीवरती आणि त्यांना आवडला खूप. दॅट वॉज अ नाईस यु नो फीलिंग बिकॉज इट वॉज गुड. आणि तुम्ही पण जर हा आत्ता व्हिडिओ बघत असाल तर ह्याच्या आधी एक व्हिडिओ आम्ही ऑलरेडी अपलोड केला आहे, तो पण नक्की बघा. आणि या दॅट्स अबाउट इट. आज तेवढंच होतं. तिला मराठी नाही येत. येते मराठी बोल. ट्राय मराठी आपलं. काय म्हणत होते मी. आपला जे धाराशिव. एनिवे, हा, सो तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो पण नक्की बघा. तो फर्स्ट व्हिडिओ आवडेल. या तुम्हाला लय आवडेल. आजचा जो दिवस आहे ना तो आम्ही ट्राय केलाय थोडं थोडं शूट करायला. आणि आता तुम्ही ते बघा. लेट अस नो इफ यू लाईक इट. ठीक आहे. नाही, तू असं आपल्या व्ह्युअर्सला भटकू नकोस कारण मी गेला अर्धा तास तुझ्या मागं आहे. मी कर सांग म्हणून. आणि आता सांग काय करत आहेस ते. माघ महिन्यातली पौर्णिमा आहे, त्याला नव्याची पौर्णिमा म्हणते. आणि आपल्या भागात मराठवाड्यात त्याला महत्व आहे. शेतकऱ्यांसाठी महत्वाची असते. त्यांच्या घरी नवीन धान्य ते आलेलं असतं शेतातून. मग अशी पांडवांच्या दारात चौकटीत पूजा मांडायची, त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा. त्याला महत्व आहे. दिवे ती लावायचे. करडी, ज्वारी, गहू हे जे ते ताटं असते, ताटवे म्हणतात त्याला, ती लावायचे चौकटीत. म्हणजे ते असं दोन्ही साईडला ठेवायचे. कोण कोण एक साईडला ठेवतो, जसं जेवढे असेल तेवढं करायचं. हे ज्वारी आहे, हे गहू आहे, आणि हे पिवळं फुलं आलेलं आहे ती करडी. त्याचं असं लावते, छान दिसायला. येस.
काशीनाथ महाराज की जय. त्यांना हरिहर वंदन चरण नयन पायन तुझे त्रिभुवनांत पूजन रविवाणी नाम तुझे विठ्ठल. आता मम्मी काय करते बघू आपण किचन मध्ये. काय करते मम्मी? मी तळण तळते भजे. लास्ट शेवटचं घाण आहे आता. माझा सगळा स्वयंपाक झालाय पूर्णाचा. पूर्णाचे पोळ्या मीरा मावशी करतात, पण मी भात, तळणची आमटी, कढी, बटाट्याची भाजी, दह्याची चटणी, कुरवडी, पापड, गवारीची भाजी केली. अरे वा, म्हणजे तुझं झालंय सगळं. सगळा स्वयंपाक झाला. नाईस. तयावरला आवडायला नाही. आवराय पटापटा. चल, नाही नुसता पावसाचं. मामी बाय करा. That's it for today. Thank you so much for watching. I hope तुम्हाला आवडलं असेल आणि आवडणारच. आणि त्याला लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. भेटूया आपण दुसऱ्या पुढच्या एपिसोड. Next. नो सॉरी, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन Bye, bye. बाय.